नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन चैत्र शुक्ल द्वादशी यावर्षी 20 मार्च 2026 शुक्रवार रोजी येत आहे. आणि या मंगल दिनी स्वामींच्या आवडीचे जे पदार्थ आहेत त्यापैकी कोणताही एक पदार्थ म्हणून स्वामींना दाखवायचा आहे. तर ते स्वामींच्या आवडीचे पदार्थ कोणते व या मंगल दिनी स्वामींना त्यांचा आवडता नैवेद्य कसा अर्पण करावा या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, स्वामींच्या प्रकट दिना दिवशी सेवा तर आपल्याला करायचीच आहे. स्वामींचा प्रकट दिन आपल्याला साजरा करायचाच आहे. पण या दिवशी आवर्जून स्वामींच्या आवडीचे जे पदार्थ आहेत त्यापैकी कोणता एक पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराजांना आवर्जून दाखवा. आणि तो दाखवलेला नैवेद्य प्रसाद म्हणून आपण घरातील सर्वांनी तो ग्रहण देखील करा. यामुळे आपला गुरुग्रह हा स्ट्रॉंग होईलच होईल. गुरूंचा आशीर्वाद, गुरूंचा पाठबळ सुद्धा आपले स्ट्रॉंग होईल आणि आपल्या घरामध्ये एकोपा, प्रेम आणि आनंद सुद्धा नांदेल. स्वामी म्हणतात, तू जे जे प्रेमाने अर्पण करशील ते ते मी आनंदाने स्वीकारेन. पण हा नैवेद्य अर्पण करण्याची एक शिस्त आहे, एक पद्धत आहे. 20 तारखेला महाराजांचा प्रकट दिन आहे आणि मग या निमित्ताने त्यांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत ते तर आपण बनवलेच पाहिजे. आणि तुम्हाला हवं असतील तर यातील तुम्ही जेवढे जास्त तुम्हाला पदार्थ करता येतील तेवढे तुम्ही बनवू शकता. पण नाही झालं तर कोणता एक पदार्थ सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. सकाळी मला शक्य झालं नाही, काही गडबड होती, ऑफिसमध्ये होती, मग तुम्ही दुपारी दाखवा. दुपारी काही कारणाने नाही झालं, रात्री दाखवा. कारण शेवटी आपला भाव महत्वाचा आहे. भलेही वेळेवर नाही झाली आपली सेवा किंवा महाराजांना नैवेद्य दाखवणं, पण आपला भाव म्हणून त्या दिवसामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा हा नैवेद्य जो आहे तो तुम्हाला महाराजांना आवर्जून दाखवायचा आहे. बघा, सगळ्यात पहिला पदार्थ जो स्वामींना खूप आवडतो तो म्हणजे बेसनाचे लाडू. बेसनाचे लाडू स्वामींना खूप आवडतात. आणि हो, हे जे पदार्थ आहेत ना, हे विकत आणण्याऐवजी जर तुम्ही भले एक पदार्थ बनवा, थोडासा बनवा, पण तो घरी बनवा. का बनवावा? बघा, कोणत्याही देवांना, स्वामींनाच म्हणून नाही, कोणत्याही देवांना जर नैवेद्य दाखवायचा असेल ना तर तो आपल्या हाताने बनवावा. कारण असं म्हटलं जातं, जेव्हा कोणत्याही देवासाठी आपण नैवेद्य बनवतो तर ते नैवेद्य बनवत असताना आपल्या हातावरील नकारात्मक रेषा ज्या आहेत, ज्यामुळे आपण म्हणतो बघा की हातावरच्या रेषा असं सांगतात, तसं सांगतात, तर जे दुर्भाग्य आपल्या हातावर आहे लिखित, तर ते दुर्भाग्य सौभाग्यात बदलण्याची ताकद जी आहे ती आपल्या स्वामी महाराजांमध्ये आहे. ती ताकद तुम्ही ज्याही देवाला, ज्याही गुरूंना मानतात त्यांच्यामध्ये आहे. आणि असंही म्हटलं जातं, नैवेद्य बनवताना ते जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यामध्ये बदलत असतं, दुर्भाग्याच्या रेषा सौभाग्यामध्ये बदलत असतात. म्हणून नैवेद्य जो आहे तो नेहमी हाताने बनावा, विकत आणून नैवेद्य दाखवायचा नाही. तर बेसनाचे लाडू जे आहेत ते तुम्ही घरी बनवा, हाताने बनवा. जसं जसं तुम्ही ते लाडू बनवाल ना आपल्या हातावर घेऊन, तसं तसं दुर्भाग्याच्या रेषा ज्या आहेत त्या सौभाग्यामध्ये बदलतील. आणि स्वामीवर विश्वास ठेवा, नक्कीच ही गोष्ट होईल. तर सगळ्यात पहिला पदार्थ बेसनाचे लाडू. लाडू बनवून महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. हे तुम्हाला काही कारणाने शक्य नसेल बेसनाचे लाडू बनवणं, तर पुरणपोळी जी आहे ती स्वामी महाराजांना खूप खूप आवडते. तर या दिवशी आवर्जून तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवू शकता. आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये आवर्जून तुम्ही कुरडई असेल, खीर असेल. पुरणपोळी तर बनवायचीच आहे, पण त्यासोबत खीर सुद्धा बनवायची आहे, कुरडया बनवायच्या आहेत आणि खास करून भजी बनवायची आहेत. आणि भज्यामध्ये कांदा भजी बनवायची आहेत. आता इतर देवी देवतांना जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण कांदा लसणाचा वापर करत नाही नैवेद्य दाखवताना, पण महाराजांना कांदा भजी ही खूप प्रिय आहे. म्हणून फक्त महाराजांना नैवेद्य दाखवताना पूर्ण तुम्ही बाकीचा जो स्वयंपाक आहे त्याच्यामध्ये लसणाचा वापर करू नका, कांद्याचा वापर करू नका. फक्त भजी बनवताना त्याच्यामध्ये कांदा घाला आणि कांदा भजी स्पेशली बनवून ती जी आहे ती नैवेद्यामध्ये ठेवा. परत एकदा सांगते, महाराजांचा हा आवडता पदार्थ आहे म्हणून कांदा भजी नैवेद्यात आपल्याला स्वामी महाराजांना दाखवायचे आहे. इतर देवी देवतांना आपण कांदा लसूण नैवेद्यामध्ये वापरत नाही, पण आपल्या स्वामी महाराजांना कांदा भजी सुद्धा तुम्ही बनवून याचा नैवेद्य दाखवू शकता. आता पुरणपोळीचा स्वयंपाक एवढं बनवणं तुम्हाला शक्य नाहीये, तर मग काय करू शकता, तुम्ही खीर बनवू शकता. खिरीचा नैवेद्य सुद्धा महाराजांना दाखवू शकता. खीर सुद्धा महाराजांना अतिशय प्रिय आहे. खीर आणि कांदा भजी बनवून तुम्ही नैवेद्य हा दाखवू शकता. आता प्रश्न येतो की खीर कशाची बनवावी, तर खीर तुम्ही शेवईची बनवू शकता, अतिशय उत्तम आहे. शेवईची शक्य नसेल तर तुम्ही रव्याची खीर बनवू शकता, तांदळाची बनवू शकता किंवा मकाईची खीर बनवू शकता. आणि त्याचाही नैवेद्य
हा दाखवू शकता, किंवा तुम्ही बासुंदी सुद्धा बनवू शकता आणि त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. आणि पिठलं भाकरी हे अत्यंत साधे पण स्वामींच्या आवडीचं जेवण आहे बरं का, हे देखील तुम्ही बनवू शकता. आणि हेही शक्य नसेल तर अगदी साधं वरण भात भाजी पोळी बनवायची आणि भाजीमध्ये घेवडीची भाजी ही आवर्जून बनवायची. घेवडीची भाजी जी आहे ती सुद्धा स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे. वरण भात घेवडीची भाजी पोळी बनवायची आणि यासोबत कोणताही एखादा पदार्थ बनवायचा, स्वामींच्या आवडीचा गोड पदार्थ बनवायचा, जसे की खीर असेल किंवा बेसनाचे लाडू असतील तर अतिशय उत्तम. पण हे शक्य नसेल ना तर अगदी तुम्ही शिरा जरी बनवला तरी अतिशय उत्तम आहे. किंवा तुम्ही गोड भात, ज्याला साखर भात सुद्धा म्हटलं जातं, नारळी भात म्हटलं जातं, तो बनवून जरी तुम्ही नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालू शकतं. बघा, मी तुमच्यासोबत एवढे ऑप्शन शेअर केले आहेत. हे पदार्थ स्वामींना खूप आवडतात. यापैकी तुम्हाला जो पदार्थ बनवणे शक्य होईल तो बनवा आणि त्याचा नैवेद्य जो आहे तो स्वामींना आपल्याला दाखवायचा आहे. आता स्वामी महाराजांना नैवेद्य कसा दाखवायचा आहे तर एक स्वच्छ ताट घ्यायचं, त्या ताटामध्ये नैवेद्य हा सगळा वाढवून घ्यायचा. नैवेद्य उष्टा केलेला नसावा. तांब्यामध्ये पाणी सुद्धा घ्यायचं आहे. स्वामींना ठेवण्यासाठी, नैवेद्य दाखवण्यासाठी वेगळ्या पेल्यामध्ये पाणी घ्यायचं. स्वामींना नैवेद्यासोबत ठेवण्यासाठी वेगळा तांब्याचा ग्लास जो आहे, तांब्याचा पेला जो आहे तो घ्यायचा आहे आणि देवघरासमोर बसायचं किंवा जेथे तुम्ही पूजा मांडणी केली आहे तेथे बसायचं आहे. अगोदर तर दिवा लावलेला असावा, देवासमोर सुद्धा दिवा लावलेला असावा. जेथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तेथे सुद्धा दिवा लावलेला असावा. कारण बघा, अग्निदेवतेच्या साक्षीने जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवतो तेव्हा देव त्याचा स्वीकार करतात असं म्हटलं जातं आणि त्यामुळे दिवा हा नैवेद्य दाखवताना आवश्यक लावलेला असावा. आता नैवेद्य जो आहे तो महाराजांच्या समोर ठेवायचा आहे. खाली पाण्याने भरी चौकोन काढून घ्यायचा आहे. त्यावर आपलं नैवेद्याचं ताट हे ठेवायचं. त्यानंतर महाराजांच्या त्यांच्या डाव्या साईडला तांब्याचा पेला जो आहे आपण पाणी घेतलेला तो ठेवायचा. त्या नैवेद्यावर तुळशीचं पान जे आहे ते ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, उजव्या हातामध्ये एक तुळशीचं पान देखील घ्यायचं आणि त्या तुळशीच्या पानाने 3 वेळा पाणी फिरवत फिरवत गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर परत तुळशीपत्र पाण्यात बुडवून नैवेद्याला स्पर्श करायचा आणि स्वामींच्या मूर्तीकडे फोटोकडे पाहत खालील मंत्र म्हणावेत. नैवेद्य दाखवत तुम्हाला ओम प्राणायाम स्वाहा, ओम आपनाय स्वाहा, ओम व्यामनाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा, ओम ब्राह्मणे अमृत तत्वाय स्वाहा म्हणायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. शेवटी ते तुळशीपत्र स्वामींच्या चरणाशी अर्पण करावे. देठ देवाकडे आणि पान आपल्याकडे, अशा पद्धतीने नैवेद्य दाखवून झाल्यानंतर महाराजांना नमस्कार करायचा, मुजरा करायचा. जो नैवेद्य आपण दाखवलेला आहे तो झाकून तुम्हाला ठेवायचा आहे. कमीत कमी 20 मिनिटं, अर्धा तास तो नैवेद्य तसाच तिथे राहून द्या. नैवेद्य दाखवल्यानंतर सारखं सारखं त्या खोलीमध्ये किंवा देवघराजवळ किंवा त्या नैवेद्याकडे बघायचं नसतं. थोडं अर्धा तास तिकडे जाणं येणं थोडंसं थांबायचं असतं आणि नैवेद्य झाकून ठेवायचा, हे लक्षात ठेवा. आणि 20-25 मिनिटं, अर्धा तास झाले की मग तो जो नैवेद्य आहे त्याचा प्रसाद झालेला आहे आणि त्यानंतर तो जो प्रसाद आहे तो आपण घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे. महाराजांचा आशीर्वाद म्हणून बघा, जेव्हा आपण मंदिरामध्ये सुद्धा जातो ना तर तेव्हा बाहेरून आपण जेव्हा पेढे नारळ घेतो तर तेव्हा आपण काय म्हणतो की पेढे द्या, नारळ द्या आणि ते घेऊन आपण मंदिरामध्ये जातो. मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतो आणि मंदिरामधून बाहेर आल्यानंतर त्याच पेढ्याला आणि त्याच नारळाला आपण म्हणतो प्रसाद घ्या. म्हणजे बाहेरून जाताना ते पेढे होते, तो नारळ होता, पण जेव्हा आपण मंदिरातून बाहेर आलो तेव्हा तो नारळाचा प्रसाद होतो आणि तो पेढ्याचा प्रसाद होतो. याप्रमाणे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तर तेव्हा तो फक्त पदार्थ असतो, तेव्हा फक्त तो नैवेद्य असतो आणि नैवेद्य दाखवल्यानंतर थोडा वेळ जेव्हा आपण देवासमोर ठेवतो झाकून वगैरे आणि त्यानंतर जेव्हा आपण तो ग्रहण करण्यासाठी घेतो तर तेव्हा त्याचा प्रसाद तयार झालेला असतो. तेव्हा त्याच्यामध्ये सर्व दैवी शक्ती जी असते, देवतत्व जे असतं, सकारात्मक ऊर्जा जी असते ती त्यामध्ये आलेली असते. म्हणून हा जो प्रसाद आहे तो टाकून द्यायचा नाही, खरकट्यामध्ये टाकायचा नाही, खाली सांडून द्यायचा नाही. अगदी प्रसाद खाली चुकून पडला तर इतर कोणत्या गोष्टी बघा, मुलांना आपण सांगतो की आपण खाली पडलं तर उचलून खायचं नाही, पण प्रसादाचा एक कण जो असेल ना तो खाली जरी पडला तर उचलून क्षमा प्रार्थना करून तो आपण ग्रहण करायचा आहे. तुम्हाला जर खायचा नसेल तर तुम्ही गाईला खाऊ घालू शकता, एखाद्या मुक्या जनावराला खाऊ घालू शकता, पण खरकट्यामध्ये किंवा जे आपण डस्टबिन मध्ये वगैरे टाकतो की तुम्ही काय उरलेल्या कॅरीबॅग मध्ये बांधून असं चुकूनही टाकून देऊ नका. एक प्रकारे तुम्हाला नैवेद्य नाही दाखवणं झालं, एखादी
एखादी सेवा नाही करणं झालं तरी करू नका, पण कधीही नैवेद्याचा, कोणत्याही देवाच्या नैवेद्याचा कधीही अपमान हा करायचा नाही. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही स्वामींना पंचपक्वान्न वाढले आणि जर तुमच्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल ईर्ष्या किंवा कपट असेल तर स्वामी तो नैवेद्य कधीही ग्रहण करणार नाही. श्रद्धेने दिलेली साधी साखर ही त्यांना पुरेशी आहे, एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा. तसेच तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाजवळच्या स्वामी समर्थ केंद्रात जाऊन देखील अन्नदान करणे किंवा गरजूला जेवण देणे हे कोटी कोटी पटीने पुण्य देणारं ठरतं. आणि जर कोणाला सुतक किंवा विठळ असेल तर निराश न होता केवळ मानसिक नामस्मरण करावे. शुद्ध झाल्यावर तुम्ही एखाद्या गुरुवारी केंद्रात जाऊन आपली सेवा अर्पण करू शकता, स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवू शकता किंवा एखाद्या गुरुवारी दान धर्म हा नक्कीच करू शकता. त्याचप्रमाणे गुरुचरित्रामध्ये देखील म्हटलं आहे की बघा, जेव्हा देव तुमच्यावर कोपतात तर तुमचे गुरु तुमचं रक्षण करतात, पण जेव्हा तुमच्या गुरूंचा तुमच्यावर कोप होतो तेव्हा देवही काही करू शकत नाही. एवढं गुरूंचं आपल्या आयुष्यामध्ये महत्व आहे. आणि दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्या कुंडलीतील जर सर्व ग्रह निगेटिव्ह असतील, तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी नकारात्मक घडत असतील आणि फक्त तुमचा एक गुरु ग्रह जर सकारात्मक असेल, तुम्ही तुमच्या गुरूंची सेवा केली, तुमचं गुरु पाठबळ स्ट्रॉंग असेल, गुरूंचा आशीर्वाद तुमच्या सोबत असेल, तर त्या सर्व निगेटिव्ह ग्रहाचा जो नकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडणार आहे तर तो पूर्णपणे नष्ट होतो आणि सर्व निगेटिव्ह ग्रहाचा नकारात्मक प्रभाव सकारात्मक मध्ये बदलतो. एवढं गुरुचं महत्व, गुरु ग्रहाचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये आहे बरं का. अजूनही खूप सांगण्यासारखं आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळे व्हिडिओ इथेच थांबवते आणि झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.